शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यानंतर तिथं शिक्षकांना पैसे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। ताई सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्ही ट्विट करून हा आरोप केलेला आहे, एक व्हिडिओ देखील तुम्ही ट्विट केलेला आहे। काय सांगायचं या आरोपमध्ये, म्हणजे काय? काल महायुतीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्री दराडे यांच्या प्रचारासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांची प्रचार सभा होती। या प्रचार सभेला गुलाब पाटलांचं नियोजन होतं। आदित्य लॉन्सवर ही सभा पार पडली। सभेनंतर याच सभेच्या त्या लॉन्सच्या त्या पंडालमध्येच आलेल्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पैसे वाटण्याचा कार्यक्रम जाहीर झाला। या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक जे गणवेशात आहेत आणि जे पैसे घेत आहेत ते स्पष्टपणे चेहरे दिसत आहेत। पैसे देणारे लोक हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत। पदाधिकाऱ्यांचा आणि त्या शिक्षकांचा काय आर्थिक व्यवहार होता, कुठल्या आर्थिक व्यवहारासाठी पैसे दिले घेतले बोललो पाहिजे, स्पष्टीकरण दिलं पाहिजे। याच सभेमध्ये गुलाब पाटील जाहीरपणे सांगत होते की दराडेंच्या मतासाठी आम्ही दरोडे टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत। हे दरोडा टाकणं म्हणजे काय? लोकशाही दरोडा टाकण्याची भाषा कुठून आली? जर आपण गुलाबराव पाटलांना बघितलं, त्यांनी थेट सांगितले की सुषमाताईंना दुसरं काही कामच राहिलं नाही आता। होय, मला भरपूर कामं आहेत आणि माझी कामं ही ऑक्टोबरला सत्तांतरानंतर अगदी यादी काढून घेतलेली आहे मी आणि त्या यादीनुसार त्या कामांचा मी क्रम अजून चांगला लावणार आहे। पण तुर्तास असं बोलून गुलाब पाटील असतील किंवा शंभूराजे देसाई असतील हे सत्य नजरेआड करू शकत नाहीत। निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणण्याच्या ऐवजी निवडणुकीमध्ये सर्रास आर्थिक बळाचा गैरवापर होतोय। यावर त्यांना काय म्हणायचंय त्यांनी सांगितलं पाहिजे। मुळात मी वेग आरोप केलेला नाही, मी व्हिडिओ सादर केलाय, त्यामुळे त्या व्हिडिओवर काय म्हणणं याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे। ताई, तुम्ही ट्विट करून हा व्हिडिओ म्हणजे सगळं सांगितलेलं आहे, आरोप केलेले आहेत, मात्र या संदर्भात तुम्ही काही निवडणूक आयोगाला तक्रार केली का? कारण जी रुटीन प्रोसेस आहे, जर कारवाई व्हायची असेल तर त्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचणं गरजेचं आहे। मी या सगळ्या संबंधाने आत्ता माझ्या पक्षप्रमुखांशी बोलले, माझ्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलले। सन्मान्य संजय राऊत साहेबांनी या संबंधाने न्यायालयीन लढाई लढण्याच्या संदर्भात ज्या सूचना केल्या त्यानुसार पक्षाचे सचिव खासदार अनिल भाऊ देसाई यांच्याशी माझं बोलणं झालंय आणि अनिल भाऊ आज संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत आहेत आणि आम्ही याचा पूर्ण फॉलोअप घेऊ। आम्ही याच्या आधीच्याही प्रकरणांचा फॉलोअप घेतलाय। बीडमध्ये झालेलं बूथ कॅप्चरिंग असेल किंवा पैसे वाटप असेल किंवा इकडे मीनाक्षी शिंदे नावाच्या महिलेने ठाण्यात केलेलं पैशांचं वाटप असेल, या सगळ्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत। वारंवार त्याचा फॉलोअप घेणं चालू आहे। पण स्वायत्त यंत्रणाच इतक्या वेठीस धरलेल्या आहेत की आपण बघितलं असेल की उत्तर पश्चिममध्ये ज्या निवडणूक अधिकारी, कारण मी सकाळी ऐकलं शंभूराजे देसाईंचं की शंभूराज म्हणत होते की अरे तुमचा विश्वास कुणावर आहे, निवडणूक अधिकाऱ्यावर विश्वास नाही का? कसा विश्वास ठेवायचा? उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकारी म्हणून काम बघितलेल्या ज्या सूर्यवंशी आहेत, ज्या सूर्यवंशींना लगेचच उंदराला मांजराची साक्ष करत पुढे आणलेलं होतं, मुळात त्या वंदना सूर्यवंशींवरच एवढे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। त्यांनी स्वतः कोट्यावधीचा सरकारचा कर बुडवल्याचा आरोप आहे आणि अशा लोकांकडून आम्ही काय प्रामाणिकपणाची अपेक्षा करायची? पण तरीसुद्धा कायद्याची प्रक्रिया म्हणून, एक प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही याची रीतसर तक्रार आज दाखल करत आहोत। जर आपण बघितलं तर हे व्हिडिओ ट्विट करत ते आज या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल करणार आहेत आणि अपेक्षा एवढीच की यावर सुद्धा कारवाई होईल। याच्या अगोदर देखील अशा तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि त्याचा देखील आम्ही पाठपुरावा करू, असं देखील या ठिकाणी स्वतः सुषमाताई सांगतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।